मित्र आणि मैत्रिणींनो, आपण भगवद्गीता सुरू केलेली होती आणि भगवद्गीतेमधील जो दुसरा अध्याय आहे त्या दुसऱ्या अध्यायामधील आपण 23 पर्यंतचे श्लोक पाहिलेले होते. हा सांख्ययोग नावाचा जो अध्याय आहे त्या अध्यायापूर्वी अर्जुन विषाद योग हा अध्याय पहिला जो झालेला आहे. अर्जुन विषाद म्हणजे अर्जुनाने व्यक्त केलेला खेद हा आहे. आणि हे सांख्ययोग याच्यामध्ये 23 या श्लोकापर्यंत श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद, त्याप्रमाणेच असे म्हणता येईल की धृतराष्ट्र यांना संजय त्यांच्यासमोर बसून युद्धभूमीवर जे काही घडत आहे ते घडलेली सर्व घटना सांगत आहे. या दोन्हीचंही वर्णन या सांख्ययोगामध्ये दिसून येतं. अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झालेली साशंकता, त्याच्या मनामध्ये निर्माण झालेला गोंधळ आणि याच्यामधून तो अगदी संभ्रम अवस्थेमध्ये श्रीकृष्णांना स्पष्टपणे सांगून टाकतो की मी युद्ध करणार नाही. कारण त्याला असं वाटतं की जे कोणी आहेत माझ्यासमोर शत्रू म्हणून ते माझेच आहेत आणि त्यांना मारून मी राज्य प्राप्त करणं हे कदापिही योग्य नाही. तेव्हा श्रीकृष्ण त्याला त्याच्या कर्तव्याची जाणून करून देताना त्याला एक आयुष्याचं अंतिम सत्य सांगतात. आणि ते सत्य सांगत असताना ते म्हणतात, तू ज्यांच्यासाठी युद्ध करणार नाही असं म्हणतोयस तर ते जे गुरु आहेत किंवा तुझे जे आप्तेष्ट आहेत तर ते फक्त शरीर मात्र आहेत, पण त्यांच्यामध्ये जो राहणारा आत्मा आहे तो एक शरीर बदलून दुसरं शरीरामध्ये प्रवेश करणार आहे. आणि याचं सुंदर उदाहरण देताना म्हटलंय की नैनम छिंदती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत. आत्मा असा आहे जो कुठल्याही शस्त्रांनी किंवा अस्त्रांनी कापला जाऊ शकत नाही, जो जाळलाही जाऊ शकत नाही, जो ओलाही केला जाऊ शकत नाही आणि जो वाऱ्याद्वारे वाळविलाही जाऊ शकत नाही. असा हा आत्मा, जो की एक देह धारण केलेला आत्मा, तो देह थकल्यानंतर दुसऱ्या देहामध्ये तो आत्मा प्रवेश करतो. म्हणून तू शरीरासाठी खेद करू नको असं त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पुढं ते म्हणतात, हा आत्मा अविद्राव्य व न तुटणार आहे. अविद्राव्य म्हणजे द्रव मध्ये द्रव न विरघळणार किंवा न विरघळणार असं म्हणता येईल थोडक्यात. की आत्मा असा आहे की जो कुठल्याही पाण्यामध्ये किंवा कुठल्याही वातावरणामध्ये तो विरघळणारा नाहीये, तो तुटणारा नाहीये, छेदला जाणारा नाहीये. म्हणून इथं म्हणले अच्छेद्यो अयम दाह्योः अयम क्लिद्योः अशोष्यः. अशोष्य म्हणजे सुकविला जाणारा, वाळविला जाणाराही नाहीये. याच्या पलीकड असणारा तो आत्मा आहे, तो नित्य आहे, सर्वगत आहे, म्हणजे सर्व ठिकाणी व्याप्त स्वरूपामध्ये असणारा आहे. स्थाणुर अचलो सनातनः, आणि तो प्रत्येक अंशामध्ये असणारा आहे, न बदलणारा आहे, निश्चल आहे, जे स्थित आहे आणि एकसारखा प्रत्येकामध्ये विराजमान असणार आहे. फक्त देह बदलतो, आत्मा बदलत नाही. म्हणून त्या आत्म्याविषयी तू क्लेश करू नको, दुःख करू नको, तो तुझ्याजवळच राहणार आहे. याही पुढे जाऊन श्रीकृष्ण अर्जुनाला समजून सांगताना म्हणतात की अरे अर्जुना, हा आत्मा जो आहे ना तो अदृश्य स्वरूपामध्ये दिसतो का? कदापिही दिसत नाही. जर मी तुम्हाला विचारलं की तुमच्या शरीरामध्ये आत्मा कुठे आहे, आपण सांगू शकाल का? कदापिही नाही. आपण हृदय सांगू शकतो, मेंदू सांगू शकतो, लिव्हर सांगू शकतो, किडन्या सांगू शकतो, म्हणजे शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव आपण कुठे आहे हे सांगू शकतो. पण ह्या प्रत्येक भागामध्ये आत्मा हा कुठे आहे आपण सांगू शकतो का? मी कालही तुम्हाला सांगितलं की आत्मा म्हणजे काय? पंचतत्वाने युक्त असणारा तो आत्मा. आणि हे पंचतत्व हे आपापल्या तत्वामध्ये विलीन होतात आणि पुन्हा नवीन देह धारण करतात. म्हणून इथं श्रीकृष्ण त्यांना म्हणतात की आत्मा अदृश्य आहे, कल्पनातीत आहे, म्हणजे आपल्या कल्पनेमध्ये आहे. आपण इमॅजिन करतो की आत्मा असा असेल, आपण हृदयाचा आकार सांगू शकतो, किडनीचा आकार सांगू शकतो, पण आत्म्याचा आकार सांगू शकत नाही. तो कल्पनातीत आहे आणि अपरिवर्तनीय आहे.
असे म्हटले जाते. आणि हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. म्हणजे त्याच्यामध्ये परिवर्तन होतं का? आज आत्मा निळा आहे, आज काळा आहे, पांढरा आहे, याच्यामध्ये बदल होतो का? तो निश्चल आहे, स्थित आहे. फक्त देह बदलणार आहे. सर्वव्यापी आहे, म्हणून त्याच्याबद्दल तू शोक करू नकोस, असं सुंदर समजून सांगण्याचा प्रयत्न अर्जुनाला करतात. आणि याही पुढे जाऊन त्याला म्हणतात, तथापि जरी तुला वाटते की आत्मा हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाभाऊ तू शोक करणे योग्य नाही. तुला जर असं वाटत असेल की ठीक आहे, आत्मा देह बदलतो, मग हा देह गेल्यानंतर दुसऱ्या देहावर मी पुन्हा प्रेम करील आणि तोही देह मृत पावल्यानंतर मी आणखी कोण्या देहाकडे पाहू, कोणावर प्रेम करू? जे माझ्या समोरच स्थित आहेत, माझे नातलग, माझे गुरु, त्यांना मी हातचं गमावून बसू आणि जे पुढे भेटेल यासाठी मी वाट पाहू का? तर तू हे कदापिही मनामध्ये असला शोक उत्पन्न करू नको. कारण अतचैनम नित्यजातम नित्यवामन्यस्य मृतम तथापि त्वं महाभावो नैनम शोचुत अर्हसि. योग्य आहे. काय योग्य आहे? तू शोक करणे योग्य. तुला जर असं वाटत असेल ना, जर तू शरीर देहामध्ये जर अडकत असशील, तर तुझा शोक कदापि, असं मला वाटतं, योग्य नाही आहे. पण ठीक आहे, तुला वाटतंय ना, तुला प्रेम वाटतं, स्नेह वाटतं त्यांच्याबद्दल, तर तू योग्य आहे. पण तू ऐक, जीवनाचं अंतिम सत्य ऐक, असं ते म्हणतात. अर्थात इथे काय म्हणतात की जो जन्मलाय, साहजिकच जो जन्मलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे. मी पूर्वीही कालही तुम्हाला सांगितलं की माणूस म्हणजे जेव्हा जन्मतो तेव्हा जन्मासोबत मृत्यू हा घेऊन आलेला असतो. कुणी अमर होण्यासाठी इथं जन्मतं का? कदापिही नाही. शरीराच्या ज्या अवस्था आहेत त्या अवस्था त्याला पूर्णच कराव्या लागतात. म्हणून इथे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जो जन्मलाय त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्मही निश्चित आहे. म्हणजे हे चक्र आहे. रथाच्या चाकाप्रमाणे हे चक्र आहे, निसर्गाचे एक चक्र आहे आणि ते चक्र पूर्ण होत असतं. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्यापासून पालनात तू शोक करणे योग्य नाही. मी पूर्वी तुला सांगण्याचा प्रयत्न केलाय अर्जुना, तू शोक करू नको. तू एक क्षत्रिय आहेस. युद्ध करणं हे तुझं कर्म आहे, तुझं कर्तव्य आहे आणि त्याच्यापासून तू वंचित राहू शकत नाहीस आणि वंचित राहूही नाही. कारण पूर्वीही मी तुला सांगितलं की जर युद्ध करताना जर मृत्यू पावलास तर वीरगतीला प्राप्त होशील आणि जर युद्ध न करता तू भेकाडपणे पळून गेलास तर तुला सगळे पळकुटा म्हणतील. आणि युद्ध करून जर जिंकलास तर तुला पराक्रमी म्हणून संबोधलं जाईल. तू एक क्षत्रिय आहेस आणि तू तुझं कर्तव्य पूर्ण कर. म्हणून ते म्हणतात की तुझ्या कर्तव्य पालनात तू शोक करू नकोस. आणि याही पुढे जाऊन पुढे ते म्हणतात 28व्या श्लोकामध्ये, समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात. म्हणजे जेव्हा ते गर्भामध्ये असतात ना, तेव्हा त्यांचं स्वरूप माहिती असतं का? अवस्था माहिती असते का? ते अव्यक्त स्वरूपामध्ये असतात. मध्य अवस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे? अवस्था आहेत ह्या शरीरांच्या. व्यक्त सुरुवातीला अव्यक्त स्वरूपामध्ये असतात, मध्य अवस्थेत व्यक्त स्वरूपात असतात आणि विनाशानंतर म्हणजे त्याचा अंत झाल्यानंतर ते अव्यक्त होतात. म्हणजे दिसेनासे होतात. म्हणून याच्याबद्दल तू कदापिही शोक करू नकोस. पुढे म्हणतात, कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात आणि कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात. अद्भुत म्हणजे काहीतरी वेगळं आहे, विलक्षणीय आहे म्हणून पाहतात. आपण आत्म्याविषयी जेव्हा संकल्पना करतो तेव्हा आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये सांगता येत नाही. आपल्याला ती एक गूढ संकल्पना वाटते
अद्भुत संकल्पना वाटते आणि कुणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. एक नवीन अशी संकल्पना, एक आश्चर्यकारक संकल्पना आहे म्हणून पाहतात. परंतु दुसरे असे आहे की जे त्यांच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत. म्हणजे आत्म्याची संकल्पना ऐकल्यानंतरही त्याला जाणू शकत नाहीत. आत्मा हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत्यू पावतो. तो एक चक्र आहे आणि ते चक्रानुसार तो नेहमी फिरत असतं. फक्त देह बदलत असतो, आत्मा मरत नसतो असं म्हटलेलं आहे. म्हणून याच्याबद्दल जाणल्यानंतर तू शोक करू नकोस. आणि हे भरतवंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणी मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकताच नाहीये. कारण हा आत्मा जो आहे ना, तो आत्मा जो देहामध्ये वास करतो, त्या आत्म्याचा देहाचा नाश होईल, मृत्यू होईल, अंत होईल, त्या देहाला कापलं जाऊ शकेल, मारलं जाऊ शकेल, पण त्या देहामध्ये जो स्थित आत्मा आहे त्याचा अंत होऊ शकतो का, वध होऊ शकतो का? म्हणून तू अशा कुठल्याही प्राणीमात्रासाठी किंवा अशा संकल्पनेसाठी तू कधीच शोक करू नकोस. कारण तुझं शोक करणं हे निरर्थक आहे. क्षत्रिय नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा तू विचार केला पाहिजेस आणि तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वासाठी युद्ध करणे आवश्यक आहे. कारण तुझं कर्तव्य मी सांगण्याचा प्रयत्न केला होता तुला. आणि पुन्हा मी तुला सांगतोय की क्षत्रिय नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणलं पाहिजे की तुला धर्मतत्वासाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कुठलंच कार्य नाही. तुझं धर्म काय सांगतं, तुझं कर्तव्य काय सांगतं, त्याचं पालन करणं आत्ता आवश्यकता आहे. न की भेकाड्यासारखं पळून जाणं आवश्यक आहे. तू तुझं कर्म कर आणि यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही आहे. तू जे काही करतोयस ना या रणभूमीवर, या युद्धभूमीवर, तू काही मनाने आलेला आहेस का? तुला फार आनंद होतोय असं मला वाटत नाही. तुला पुकारलं गेले, तुला युद्धासाठी शत्रू पक्षाने तुला काय म्हणता येईल की तयार केलेलं आहे म्हणता येईल थोडक्यामध्ये, किंवा तुला असा प्रसंग आणलेला आहे की तुला युद्ध करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाहीये. म्हणून तू खंत करू नकोस. कारण धर्मतत्वासाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असं कोणतंच कार्य नाही. यास्तव तू काय शोक करू नकोस, संकोच करू नकोस. ज्या काही मनामध्ये तुझ्या वादळ उठलेलं आहे, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, तर त्या प्रश्नांना तू दूर ठेव आणि तुझ्या मनामध्ये कुठलाही गोंधळ न निर्माण होऊ देता, कुठलाही संकोच न वाटू देता तू तुझं कर्तव्य पार कर. आणि हे पार्था, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत. कारण तू आपणहून युद्ध स्वीकारलं आहेस का? नाही. युद्धाचा प्रसंग तुझ्यावर थोपवला गेलेला आहे. आणि जेव्हा क्षत्रियावर युद्धाचा प्रसंग येतो तेव्हा तो प्रसंग आनंदाने स्वीकृत केला पाहिजे. तुझं क्षत्रियत्व तू दाखवलं पाहिजे, तुझा पराक्रम तू सिद्ध केला पाहिजेस. म्हणून तू स्वतःला सुखी आहेस असं म्हटलं पाहिजे. कारण या संधीमुळे ज्याच्यासाठी स्वर्गाची दारे सताड उघडी होतात. पूर्वी सांगितले, युद्ध करता करता जर मृत पावलास तर वीरगतीला प्राप्त होशील, तुला स्वर्ग प्राप्त होईल. आणि युद्ध जिंकूनही जर तू विजय प्राप्त केला तर पराक्रमी म्हणून म्हणविला जाशील आणि तेव्हाही तुला स्वर्गाची द्वार उघडी राहतील. म्हणून तू तुझा धर्म कर. परंतु तू जर युद्ध करताना म्हणजे मागे फिरलास तर कदापिही तुला हे शोभनीय नाहीये. आणि जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितच पाप लागेल.
आणि याप्रमाणेच योद्धा म्हणून तू तुझी कीर्तीसुद्धा गमावशील. तुझा जो वंश आहे, तुझी जी कीर्ती आहे, कुलवंशाची कीर्ती आहे, त्या सगळ्याला कलंक लागेल. अर्जुना, मी जे काही सांगतोय ते अगदी व्यवस्थितपणे ऐक. तुझं कर्तव्य आहे, तुझं कर्म आहे आणि त्याच्यामध्ये हलगर्जीपणा करू नको, निष्काळजीपणा करू नको. आणि जर तू हे केलास तर साहजिकच तुला पाप लागेल आणि तुझ्या वंशाला, तुझ्या कीर्तीला कलंक लागण्याला कारणीभूत तू होशील. म्हणून तुला काय करायचे तू विचार कर. आणि लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील. तुला काय करायचे पहा आता. तुला यशाची कीर्ती गाजवायची आहे का अपयशाचं वर्णन लोक करताना पाहायचं आहे? आणि सन्मान्य व्यक्तीसाठी तुझी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. आणि युद्ध न करता तू जर हार स्वीकारलीस तर पिढ्यानपिढ्या तुझी दुष्कीर्ती वर्णन केली जाईल आणि ही वर्णन केलेली कीर्ती, दुष्कीर्ती तुला मृत्यू प्राप्त झाल्याच्या पलीकडची होईल. म्हणजे मृत्यूपेक्षाही भयंकर अशी संकल्पना आहे ती. ज्या मोठ्या मोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली होती, कोड कौतुक केलेलं होतं, जय जयकार केलेला होता, तुझ्या नावलौकिकाचा चारी दिशामध्ये जो ढंका होता, आणि त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले. म्हणजे क्षत्रिय म्हणून तुझ्यावर फार मोठा डाग लागेल, तुझ्या पराक्रमावर एक कलंक लागेल आणि सगळ्यांना असं वाटेल की तू भीतीमुळे रणांगण सोडलंस. तुझ्यामध्ये तेवढी ताकद नव्हती, तुझ्यामध्ये तेवढं सामर्थ्य नव्हतं युद्ध करण्याचं आणि तू जे काही समोर शत्रुपक्ष आहे त्या शत्रुपक्षापेक्षा सुद्धा स्वतःला कमी लेखतो आहेस असं वाटेल आणि तुला सगळेजण भेकड समजतील, रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे तुला ते तुच्छच समजतील. क्षत्रिय म्हणून लायकीचा नाहीस असं समजतील. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील. काय काय होईल अर्जुनाला समजून सांगतायत. अर्थात ह्या सर्वांमधून मनुष्याला सुद्धा त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठलंही कर्तव्य करत असताना त्याच्या दोन बाजू असतात, एक पूर्वीची आणि एक नंतरची. ते कर्म केल्यानंतर त्याच्या काय होतील पुढे घटना, त्याचे परिणाम काय होतील हे माणसाला आधी विचार केला पाहिजे. हेच सांगताना अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतायत की एक युद्ध रणभूमीवर येऊन तू युद्ध स्वीकारून रणभूमीवर येऊन जेव्हा तू युद्ध न करता परत फिरशील तेव्हा पिढ्यानपिढ्या तुझ्या वंशावर कशा प्रकारचा कलंक लागेल हे सांगण्याचा प्रयत्न करतायत. त्याचं भविष्य सांगण्याचा प्रयत्न करतायत. जे शत्रू तुझ्या पराक्रमासमोर नमित होत वर्णन करत, गुणगान करत, ते शत्रू तुला अपमानास्पद तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. म्हणजे तुझ्या योग्यतेवर एक प्रश्नमार्क निर्माण होईल, प्रश्नचिन्ह निर्माण होईल, साशंकता निर्माण होईल आणि ती होता कामा नये. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे असे वाटतं? कारण एक राजा म्हणून, एक क्षत्रिय म्हणून तू जसा जगायला हवास तसा जर जगला नाहीस तर साहजिकच तुझं जगणं हे अगदी शून्य स्वरूपामध्ये असेल. जगणं किंवा मरणं ह्या सारख्या संकल्पना असतील आणि मृत्यूपेक्षाही भयंकर अशा अवस्थेमध्ये तुला जगावं लागेल अर्जुना. म्हणून तू काय करतो आहेस याचा विचार कर. हे कौंतया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल जेव्हा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. हरू नकोस, स्वतःला कमजोर समजू नकोस, कारण तू एक क्षत्रिय आहेस आणि आम्हाला माहिती आहे आणि समस्त शत्रूंना माहिती आहे तू किती पराक्रमी आहेस. म्हणून आम्हा सगळ्यांना तुझ्यावर विश्वास आहे आणि तू स्वतःवर अविश्वास दाखवू नकोस. आयुष्याचं, जीवनाचं अंतिम सत्य जाणून घे कौंतया. तू रणभूमीवर मारला गेलास तर स्वर्गप्राप्ती होईल आणि विजयशील प्राप्त करून जर तू आलास तर तू पृथ्वीचं साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चय होऊन उठ आणि युद्ध कर. हरू नकोस.
मनाला, शरीराला कमजोर करू नकोस, कारण तू कमजोर नाही आहेस, तू पराक्रमी आहेस. आणि हे समस्त शत्रू पक्षांना सगळ्यांना माहिती आहे. पुढे ते म्हणतात, सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यांचा विचार न करता तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. कुठल्याही गोष्टीची विचार करू नकोस. काय होईल, काय घडेल, काय चांगले, काय वाईट, काय करतोय, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करू नको. तू एक योद्धा आहेस आणि युद्ध करणं हे तुझं कर्म आहे, कर्तव्य आहे. हा विचार करून तू युद्धामध्ये उतर. ह्या युद्धानंतर मला सुख प्राप्त होईल की दुःख प्राप्त होईल, लाभ होईल की हानी होईल, मला जय भेटेल म्हणजे मी विजयी होईल की पराजयी होईल, याचा विचार करू नकोस. त्या सगळ्या पुढच्या आहेत घटना, हातामधल्या नसतात कुठल्याच. आयुष्यामध्ये प्रत्येक कृती आपण जेव्हा करतो तेव्हा ते प्रत्येक कृती करत असताना सगळंच आपल्या मनासारखं घडत असतं का? बहुतांश वेळा आपल्या मनासारखं घडतं आणि बहुतांश वेळा अगदी मनाच्या विरुद्ध, आपल्या मनानं कल्पनाही केलेली नसेल एवढं वाईट घडतं. वाईट घडणार आहे म्हणून कृत्य केल्याशिवाय, कर्म केल्याशिवाय आपण थांबतो का? करावेच लागतात. आयुष्य जगावंच लागतं. आयुष्यामध्ये जे समोर वाढून आलं आहे, जे समोर आपल्या कर्म आले आहेत ते करावेच लागतात, कुठल्याही लोभाशिवाय, कुठल्याही अपेक्षेशिवाय. म्हणून तू युद्धासाठी म्हणून युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही, तुझ्या वंशाला कलंक लागणार नाही, म्हणून तू युद्ध कर. त्याला असंख्य प्रकारे समजून सांगण्याचा श्रीकृष्ण प्रयत्न करतायत. आधी आत्म्याची संकल्पना समजून सांगतायत. ज्या शरीरावर, ज्या देहावर तो प्रेम करतोय तर त्याला ते समजून सांगतायत की तू देहावर प्रेम करू नको. देह हा विनाशी आहे. त्या आत्म्यावर प्रेम कर, जो आत्मा तुझ्या भोवतालीच आहे, राहणार आहे, जो नित्य आहे, जो शाश्वत आहे, जो निश्चल आहे. फक्त देह परिवर्तन करणार आहे अशा आत्म्यावर तू प्रेम कर. याही पुढे जाऊन ते सांगतात की तू क्षत्रिय म्हणून कर. हे युद्धानंतर तुला काय प्राप्त होईल याचा विचार करू नको, तर माझं ते कर्म आहे म्हणून तू ते युद्ध कर. आतापर्यंत ज्ञानाची पृथक्करणात माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो. निष्काम म्हणजे कुठल्याही अपेक्षेशिवाय कर्म हे कसे करावे हे मी तुला सांगतो, असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. हे पार्था, जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केले तर कर्मबंधनातून मुक्त होशील. अर्थात नित्यकर्म प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होतात आणि जर ते कर्म आपण पूर्ण केले तर त्या बंधनातून आपण मुक्त होतो. जसं एखाद्या कुटुंबामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून एखादा व्यक्ती जेव्हा असतो, वडील असो किंवा आई असो, त्यांना त्यांची कर्म करावे लागतात. ते आपल्या देहाची पराकाष्ठा करतात. आपल्याला किती आयुष्यामध्ये सुखदुःख येतील याचा विचार करत नाहीत. निरंतर ते कष्ट करतात आणि आपल्या अपत्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात, त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतात. पण हे करत असताना माझं अपत्य चांगलंच घडेल ह्या अपेक्षेने कार्य करत असतात. पण ते जर तसं घडलं नाही तर ते कर्म आहे त्यांचं. म्हणून म्हणतात की ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होशील. बुद्धीने कार्य कर, विचाराने कार्य करू नको. आणि जर असे केलास तर साहजिकच तू कर्मबंधनातून मुक्त होशील. या प्रयत्नात कोणतेही नुकसान, काय म्हणले, या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही. प्रयत्न आहे. तू प्रयत्न तर कर. आपण नेहमी म्हणतो बघा, मुलांना एखाद्या वेळेस परीक्षेला घाबरत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, त्या लेकराला, अरे परीक्षेच्या आधीच काय घाबरतोयस, आधी प्रयत्न तर करणं, दे तर परीक्षा, मग बघू काय रिझल्ट येतो ते. एखादं रेस असेल, धावण्याची स्पर्धा असेल आणि स्पर्धा सुरू होण्याच्या पूर्वीच जर तो मुलगा म्हणत असेल
की नाही मी जिंकेल की नाही माहिती नाही, मी कसा पळेल मला माहिती नाही, हा विचार न करता त्याला जर असं म्हटलं की अरे तू प्रयत्न कर, शेवटी जिंकणं न जिंकणं आपल्या हातात नाही आहे, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. त्याप्रमाणेच श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही. प्रयत्न प्रयत्नामधून जे हाती येईल ते कर्म आहे, आपण केलेलं कर्तव्य पूर्तता आहे. आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याने मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. प्रयत्न केला तर सर्व सिद्धी प्राप्त होते, सगळ्या संकटावर मात करता येते. आणि म्हणून कितीही मोठं संकट किंवा भयानक परिस्थिती जरी निर्माण झाली तर त्याच्यापासून स्वतःला संरक्षित करता येतं. पण त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, म्हणून तू प्रयत्न कर असं म्हणतात. जे या मार्गावर असतात, याही पुढे जाऊन म्हणतात, जे प्रयत्न करण्याच्या मार्गावर असतात ना त्यांची बुद्धी दृढ निश्चयी असते. म्हणजे आपण जेव्हा प्रयत्न करायला सुरुवात करतो, प्रयत्न करण्याच्या पूर्वीच आपण मनामध्ये संभ्रमावस्था असते, बुद्धीमध्ये आपल्या विचारामध्ये अनेक विचारांचं काहूर मातलेलं असतं. पण जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा सुरुवात केल्यानंतर आपली बुद्धी दृढ निश्चयी होते. आपल्या बुद्धीमध्ये आपल्या मनामध्ये एक संकल्प येतो, काही झालं तरी हार मानायची नाही गडे, ते पूर्णत्वास न्यायचंच, पूर्णच करायचं. त्यासाठी किती पराकाष्ठा लावावी लागली तरी चालेल, पण पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा, हा दृढ निश्चय असते, त्याच्या निर्माण होतो मनामध्ये. आणि त्याची ध्येयही एक असते. म्हणजे ज्या कार्यासाठी तो प्रयत्न करतोय ते प्रयत्न पूर्णत्वास नेण्यासाठी त्याचं एक ध्येय ठरलेलं असतं. इतक्या वेळामध्ये इतक्या काळामध्ये हे मला पूर्ण करायचं आहे आणि हे माझं ध्येय आहे, हे ठरलेलं असतं. आणि प्रयत्नांती ते पूर्ण होतं. म्हणून हे प्रिय कुरुनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. एखाद्या कार्याची आपण सुरुवात केल्यानंतर आपण दृढ असलं पाहिजे, त्या कार्यामध्ये निश्चल असलं पाहिजे आणि पूर्णत्वासाठी नेण्यासाठी आपण प्रयत्नशील असलं पाहिजे. जर ते कार्य आपण सुरू केलं आणि सुरू केल्यानंतर आपल्या मनामध्ये जर आपण विचाराचा गोंधळ सुरू केला, नाही 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 शक्यच नाही, होईल की नाही माहीत नाही, मला वाटत नाही होईल का, नाही झालं तर, ह्या अनेक प्रश्न जेव्हा आपण मनामध्ये विचारायला सुरुवात करतो तेव्हा साहजिकच मनाचा गोंधळ उठतो आणि ते कार्य आपलं पूर्णत्वास जात नाही, किंबहुना ते असफलतेकडे जाते. म्हणून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतायत की तू तुझ्या विचारांचं काहूर जे माजलेलं आहे ना मनामध्ये ते शांत कर, त्या वादळाला शांत कर आणि तू तुझं कर्तव्य, तुझं धर्माचं पालन तू पूर्णपणे कर. पुढे पुढच्या श्लोकात म्हणतात, जे अल्पज्ञ लोक वेदांमधील अलंकारिक शब्दावर अत्यंत आसक्त असतात. म्हणजे वेदामध्ये जे अलंकारांनी नटलेली शब्द असतात, रचना असतात, त्यांच्यावर प्रेम करतात. कारण त्यात स्वर्गाप्रत उन्नत होण्याकरिता निरनिराळी सकाम कर्मे, त्यापासून मिळणारा चांगला जन्म, शक्ती इत्यादींची मान्यता देण्यात आलेली असते. लोभनीय असतं ते, मनाला सगळ्या आसक्त करणारं असतं, आपल्याला एका स्वप्न जळामध्ये पोहोचवणारं असतं. त्या अलंकारावर, त्या रचनेवर आपण भाळलेले असतो आणि आपल्याला त्यामुळे काय होतं की मनामध्ये एक चेतना निर्माण होते आणि स्वर्गाप्रत म्हणजे कार्य पूर्णप्रत जाण्यासाठी एक मनामध्ये काय म्हणता येईल चेतना येते आपल्या मनामध्ये. निरनिराळी सकाम कर्म म्हणजे चांगली कर्म, पूर्णत्वास नेण्यासाठी तयार आपण आहोत अशी कर्म, त्यापासून मिळणारा जन्म जो की त्याला चांगला जन्म म्हणलेला आहे, शक्ती इत्यादींना मान्यता देण्यात आली. माणूस ऐश्वर्यशाली जीवन आणि इंद्रिय तृप्तीची इच्छा असल्यामुळे ते म्हणतात याहून अधिक महत्त्वपूर्ण असं काहीच नाही. माणूस देहामध्ये अडकतो.
माणूस इंद्रिय सुखामध्ये अडकतो. इंद्रिय सुख म्हणजे काय? जे पंचतत्व आहेत आपल्यामध्ये, शरीरामध्ये स्थित असणारी, त्यांच्या ज्या आसक्ती आहेत, इच्छा आहेत, त्या पूर्ण करण्याकडेच आपला जास्त कल असतो. जसं डोळ्याला खूप सुंदर बघायला आवडतं आणि आपण सुंदर बघण्याकडेच आपला कल असतो. कानाला मन तृप्त करणारं असं संगीत, चांगलं शब्द, वचन, रचना ऐकायला आवडतात. कटू शब्द ऐकायला आवडतात का? म्हणजे ही इंद्रियांची वासना आहे, आसक्ती आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. अगदी तुझं तसंच होतंय. तू तुझ्या कर्माला, धर्माला सोडून देतोयस आणि तुझ्या मनामध्ये जी आसक्ती निर्माण झालेली आहे, त्या आसक्तीच्या मागे, ते इंद्रिय सुखाच्या मागे तू धावतो आहेस आणि इंद्रिय सुखाच्या मागे धावणे हे क्षत्रियांना शोभत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न अर्जुनाला श्रीकृष्ण इथं करतायत. ह्या 43 पर्यंतच्या श्लोकांचं आपण विवेचन पाहिलेलं आहे. आता यानंतर 44 पासूनच्या पुढील श्लोकांचं विवेचन आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहूयात.